राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा समावेश करण्यात आला आणि त्यामुळे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून युवा स्वाभिमान पक्षातून निवडणूक लढवणार आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमधील एक जागा अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोडण्यात आली आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा नवनीत राणा कौर यांना चांगलीच लढत दिली होती। अमरावती मतदारसंघात नरेंद्र मोदी यांनी आनंदराव अडसूळ यांच्यासाठी सभा घेतली होती। आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगलं काम केलंय आणि त्यामुळे या निवडणुकीत नवनीत राणा यांना निवडून येण्याची संधी आहे। या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत नवनीत राणा यांच्याशी। ते आपल्याशी फोनवरून जोडल्या गेलेले आहेत। नवनीत राणा, काय सांगाल? युवा स्वाभिमान पक्षाचा आघाडीमध्ये समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तुम्हाला आता पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून येण्याची संधी आहे। काय तुम्ही स्वतः या ठिकाणी मत व्यक्त कराल? आमची अमरावतीची जर गोष्ट आपण विचारली तर मागे जे 2014 मध्ये जो लाट होते आणि त्या लाटेमध्ये जर आपण 3.5 लाख मतं मोदीचे आल्यावर मोदी साहेबांची इथे सभा झाली होती आणि त्या सभा नंतरही मी 3.5 लाख मतं घेतले होते आणि तेव्हा एवढी लाटेमध्ये तेव्हा मोदी फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनाचे सीटसाठी प्रचाराला अमरावतीला येतात आणि जे खासदार साहेब आहे आमच्या अमरावतीचे त्यांनी तेव्हा उद्धव साहेबांचे बाळासाहेबांचे फोटोज बॅनरवरून गायब करून टाकले होते। नुसतं मोदीला प्रेझेंट करून हिंदुत्ववादी आपलं दाखवून लोकांचे मत घेतले होते। तेव्हा इमोशनल केला की आम्ही मोदींसोबत आहे, मोदी माझे सोबत आहे आणि तेव्हा बाळासाहेब आणि उद्धव साहेबांचा पोस्टरवरून पूर्ण फोटो गायब करून फक्त मोदीला रिप्रेझेंट केला आणि आजही तसंच आहे। जर आपण पाहिलं तर उद्धव साहेब आणि बाळासाहेब ते बॅनरवरच गायब असतात आणि फक्त मोदी रिप्रेझेंट करतात आणि मोदी 2014 मध्ये जसं त्यांच्या सभासाठी इथे आले आणि त्यांनी सभा घेतली आणि त्यांचं मतदान झालं आणि ते निवडून आले आणि निवडून आल्यावर त्यांनी पूर्ण 5 वर्ष लोकसभामध्ये मोदी साहेबांना शिवीगाळ केली, मोदींवर टीका केली, उद्धव साहेबांनी मोदीवर टीका केली, चौकीदार म्हटलं, झोपले म्हटले आणि या खासदार साहेबांनी मोदीचे प्रत्येक निर्णयाला विरोध केला। आम्ही त्यांच्यासोबत जाऊ नये, आम्ही त्यांच्यासोबत करू नये, पण आज जशी युती झाली तर आज परत त्यांच्या बॅनरवर त्यांचे हिंदुत्ववादी आतमधून जागून की आम्ही मोदी सोबत आणि मोदी आमच्या सोबत आहे म्हणून तुम्ही मला मतदान करा। पण 5 वर्षामध्ये विकास काहीच केला नाही, फक्त एकामेकावर टीका करण्याचं काम या खासदारांनी केलं इथे आणि दुसरं काही विकासाचं काम नाही। जसं तुम्ही म्हणालात खासदारांनी या ठिकाणी काहीच काम केलेलं नाही, त्याचप्रमाणे आनंदराव अडसूळ यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी आहे। कुठेतरी या सगळ्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल असं वाटतंय का? मला तर फायदा त्या दिवशी मी पडली, माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी मी परत उभी राहिली आणि परत माझ्या कार्यकर्त्यांसाठी आणि परत माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी मी परत माझा पाय समोर घेतला आणि त्या दिवशीपासून मी परत जोमानी मैदानात लागली। आता हे लोक बाहेर निघत आहे की आचारसंहिता लागली, पण मी ज्या दिवशी पडली आणि ज्या दिवशी निर्णय लागला, रिझल्ट लागला, त्या दिवशीपासून मी परत बाहेर निघून आज मला वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे। कारण की जो व्यक्ती आपले पक्षाला हातात धरू शकत नाही, जो व्यक्ती आपल्या पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार म्हणून समजू शकत नाही, तर मग तो आपला शिवसेना इथे फक्त तो खासदार साहेब इथे फक्त मतदान घेण्यासाठी येतात, पण परिवार म्हणून त्यांनी शिवसेनामध्ये काहीच ठेवलं नाही। नक्कीच धन्यवाद नवनीत राणा, तुम्ही आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल।